नवी मुंबईमध्ये आपण बघत असाल की मागील 2 वर्षापासून 2 ते 2.25 वर्षापासून माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे साहेब यांनी पदभार घेतल्यापासून अंमली पदार्थ तसेच गुटखे याच्याविषयी मोहीम उपकार तीव्र केलेली आहे। त्याच कारवाईच्या अनुषंगाने आमचे अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रभारी अधिकारी श्री संदीप निगळे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना व त्यांच्या टीमला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की टेम्पो क्रमांक MH48CB 5931 हा कामोठ्याकडे हायवेने येत आहे आणि त्याच्यात अवैध गुटखा आहे। त्या अनुषंगाने 21/7/2025 रोजी सदर ठिकाणी छापा टाकला। हायवेवर सदर टेम्पो मिळून आला। तिच्यात गुटखा व टेम्पोचा माल मिळून 22,40,000 रुपये किमतीचा बेकायदेशीर गुटखा मिळून आला। सदर इसमावर कामोठे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला, त्यास अटक केली। त्याचे नाव फरहान शेख असे आहे। त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली, त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला। त्या दरम्यान त्याला पुन्हा विचारपूस केल्यावर त्याने भिवंडीमध्ये एका ठिकाणी त्याला तो टेम्पो माल मिळाला होता, तो ट्रकमधून अनलोड करून ते देतात असं सांगितलं होतं। त्या पॉईंटवरची माहिती काढून त्या ठिकाणी छापा टाकला। आमचे जवळपास 4 अधिकारी आणि 20 अंमलदार असे पथक आम्ही पाठवले। त्या ठिकाणी आम्हाला सदर आरोपीच्या सांगितल्याप्रमाणे 4 आयशर टेम्पो मोठे ट्रक त्या ठिकाणी कंटेनर मिळून आले। सदर कंटेनरमध्ये एकूण 2,72,00,000चा गुटखा मिळाला। त्यात वाहनांची किंमत 1 कोटीच्या जवळपास आहे, म्हणजे 1,1.5 कोटीच्या वर गुटखाची किंमत आहे। गुटख्याची 2 कोटी 72 लाख असे मिळून आलेले आहे। सदर गुटखा मोठ्या प्रमाणात ताब्यात घेतलेला आहे। हा गुटखा मुंबई, नवी मुंबई, ठाणे अशा मोठ्या शहरात विक्री होण्याकरता आलेला होता आणि कॉलेज किंवा तरुण वर्गांपर्यंत हा गुटखा पोहोचू नये म्हणून आम्ही तो पहिलेच ताब्यात घेतला आणि जप्त केलेला आहे। त्यातील 3 ड्रायव्हर त्या ठिकाणी मिळून आले। जितेंद्र वसुनिया, भूपेंद्र राजेंद्र सिंह आणि भवर खेमराज सिंह हे MP मधले 3 ड्रायव्हर मिळून आले। एका वाहनाचा ड्रायव्हर ऑलरेडी तिथून गाडी लावून गेलेला होता, पण त्याची गाडी सुद्धा आपण ताब्यात घेतलेली आहे। आता हे 4ही वाहनं ज्या ठिकाणून आलेले होते त्याबाबत आपण सखोल तपास करत आहे। सर्व पोलीस आरोपींना अटक करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे आणि तपासात ज्या ठिकाणून त्यांनी हा बेकायदेशीर गुटखा बनवलेला आहे, ज्या ठिकाणी ते विक्री करत होते शहरांमध्ये, ते सर्व माहिती काढून जे जे निष्पन्न होतील ते सर्व आरोपी आम्ही अटक करणार आहोत।